राजश्री सोलंकर चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मी बघा तुम्हाला सांगते, एक ट्रिक सांगते। आता बघा हे लिज्जत पापड आहे आणि ह्या पापडासाठी कशी मुलं कशी भांडणं करतात, मला पाहिजे तुला पाहिजे। आणि माझ्याकडे होते 5-6 पापड आणि आम्ही जण होतो खाणारे 8-9 जण। मग म्हटलं आता हे खाणार कसं आणि पुरणार कसं। मग मी ठरवलं की प्रत्येक पापडचे म्हणजे एका पापडाचे 4 भाग करायचे। त्याप्रमाणे कोरकोर म्हणजे भाग तळून प्रत्येकाला 2-2 असे येतील। अशा प्रकारे कारण माझा लहान मुलगा जो आहे इतका तो पापडाला हे ना, त्याला पापड इतके आवडतात ना की तो विचारच करत नाही मागच्या पुढच्यांचा। आणि होते नेमके 5-6 पापड आणि आम्ही होतो 8-9 जण खाणारे। मग त्यासाठी मी असे पापड फोल्ड करून तुकडे करून त्याचे तळून असे साईडला ठेवले। हे बघा तुम्ही पाहू शकता। हे बघा आता हा कोरभर पापड आहे, तो मी कसा चौथा भाग आहे तो 4 भाग असे केले। मग असे 2-2 करून मी तळून काढले। तळून काढल्यानंतर मध्ये पापड भरपूर झाले, नाहीतर असे बघायला गेले तर ते पापड 6च पापड होते। मग प्रत्येक 4-4 करून 6-25 पापड असे झाले तुकडे केल्यानंतर त्याचे। आणि माझ्या मुलाला आणि कमी तेलामध्ये आपण तळू शकतो, तेलाचीही जास्त गरज पडत नाही। मोठे पापड असले की भरपूर तेल लागतं। आता हे तुकडे केल्यामुळे थोड्याशा तेलामध्ये मी हे सगळे पापड फ्राय केले, म्हणजे डीप फ्राय केले। आणि पाहू शकता तुम्ही मी तेल केवढं वापरले। हे बघा अशा पद्धतीने मी हे बघा हे 2 भाग झाले, आता हा 3रा भाग। हे बघा आता हे 4 परत एकदा फोल्ड करायचे। हे बघा तुम्ही पाहू शकता। हे बघा 4 भाग केले। अशा पद्धतीने मी ते 4 तुकडे करून हे बघा मग हे बघा तुम्ही बघू शकता। कारण मी एकटी असल्या कारणाने मला कॅमेराला मलाच पकडावा लागतो आणि ह्याचे तुकडेही मलाच करावे लागतात। आणि पाहू शकता हे बघा मी कसं तळलं। तेलाचा वापर पण कमी केला आहे मी, तेल पण खूप कमी, कारण पापड जर मोठे असले की तेल पण जास्त लागतं। आणि तुकडे केले की पापड तेल कमी असले तरी आपण त्यात तळू शकतो। हे बघा तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे मी पापडाचे 4 भाग करून सगळ्यांना पुरतील असे पापडाची ट्रिक वापरली का माझ्या मुलाने खाल्लं।